नमस्कार मित्र हो, राजा गुलाम चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आजचा विषय असा होता, उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाची तीव्रता पाहिली तर अतिशय तीव्र होती। तर आज उन्हाळ्याबद्दल काहीतरी बोलूया असं वाटलं। तर पूर्वी जो उन्हाळा यायचा तो उन्हामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण अतिशय जास्त होतं, हिरवळीचं प्रमाण अतिशय जास्त होतं आपल्याकडे, म्हणून उन्हाळा एवढा जाणवायचा नाही। आता जर बाहेर आलो आपण आणि जर बघितली परिस्थिती तर रस्ते उन्हाळ्याला सुरुवात झालेली तोपर्यंत अतिशय जास्त प्रमाणात तापतायत, पक्की घरे तापतायत आणि तापमान जसं काही उन्हाळ्याला एकदम जबरदस्त सुरुवात होते असं दिसून येतंय। तर मित्रांनो, पहिले जे उन्हाळा असायचा तो असा का नसायचा आणि आता एवढा उन्हाळा तीव्र का वाढतोय, तीव्रता उन्हाची का म्हणून वाढते अशी, त्याचं असं कारण आहे, झाडे पहिले सारखे राहिले नाही आणि झाडे नसल्यामुळे पाऊस पण पहिले सारखा होत नाही, म्हणून उन्हाळ्याची तीव्रता दिवस वाढत जाते। तर पहिले काय असायचं, शेताच्या बांधावर झाडे असायची, घराच्या अंगणात झाडे लावलेली असायची आणि जंगल पण होते आपल्या परिसरामध्ये। तर आता जंगलही राहिली नाही, घराच्या अंगणामध्ये झाडं राहिली नाही, शेताच्या बांधावर आपण झाडे राहू दिली नाही आणि दिवसेंदिवस झाडं तोडत गेलो, म्हणून पाऊसही दिवसेंदिवस कमी होत गेला आणि उन्हाळ्याची तीव्रता प्रत्येक येणाऱ्या वर्षाला जास्त दिसते। यावर्षी थोडी अधिक तीव्रता, पुढच्या वर्षी अधिक तीव्रता आणि दरवर्षी झाडे पण कमी कमी होत आहेत। तर हे चित्र अतिशय गंभीर आहे, जबरदस्त आहे आणि येणाऱ्या पिढीला आपण काय देऊ मग, जर एवढी उन्हाळ्याची तीव्रता अशी जबरदस्त राहिली तर पुढे येणारे दिवस अतिशय बिकट आहेत। पहिले हातपंप असायचे, जर आपण कुठे हातपंपावर गेलो तर 2-3 धक्के दिले की लगेच पाणीच पाणी भळाभळा बाहेर यायचं। आता हातपंप दिसत नाही, बघायलाही मिळत नाही, पाणी तर दूरची गोष्ट आहे। पहिले आपल्याला सबमर्सिबलची गरज नव्हती, सबमर्सिबल आपण वापरत नव्हतो, कारण हातपंपानेच इतकं पाणी यायचं, त्याच्यावर आपलं भरपूर व्हायचं आणि हातपंप बंद केलं की पाणी बंद होऊन जायचं, म्हणून ते पाणी वाया जात नव्हतं। आता हातपंप राहिले नाही आणि सबमर्सिबल आणले आपण, सबमर्सिबलने ते भळाभळा पाणी जेवढं आवश्यकता असते त्याच्याहून जास्त पाणी रोजचा आपण उपसा करतो, म्हणून जमिनीत पाण्याचा साठा कमी कमी होत जातोय। धरणांमध्ये पाणी राहिलं नाही शिल्लक, कारण पावसाळा व्यवस्थित होत नाही म्हणून धरणं बी सुकतायत, विहिरींमध्ये पाणी राहिलं नाही, बोरवेल मध्ये पाणी राहिलं नाही आणि असं करत करत एक दिवस तर भीषण येणार आहे, मग जमिनीमध्येच पाणी राहणार नाही, तर पुढे जाऊन कसं होईल, ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आताच आपण बिसलरीचं पाणी प्यायला लागलोय, विकतचं पाणी पितोय आपण, म्हणजे विचार करा तुम्ही, दाहकता किती भयंकर आहे उन्हाची। तर हे पुढे जाऊन असं जर आज बिसलरी घेतोय आपण विकतची, पुढे जाऊन जर असं घरात वापरण्याचं पाणी आणि सगळं पाणी सुद्धा जर विकत घ्यायला लागलं तर आपल्याला किती भयंकर आहे, विचार जरी आला तरी जबरदस्त वाटतं ते। तर मित्र हो, हा विषय एकदम गंभीर आहे, म्हणून पाण्याबाबत चिंता करण्यासारखीच आहे। तर याच्यावर उपाय असेल तर आता आपण पाण्यासाठी झाडे लावणे आणि शेताच्या बांधावर झाडे लावणे, घराच्या अंगणामध्ये झाडे लावणे, पाणीचा योग्य तो वापर वेळ टाळणे, असे अनेक उपाय आपल्याला करावे लागतील, नाही तर येणारा काळ खरंच भीषण आहे।